विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जुलै महिना ऑलमोस्ट संपलेला आहे. आता ऑगस्ट. मग या ऑगस्ट महिन्यात करायचंय काय? टार्गेट काय असणार आहेत? मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब बटनला हिट करा. लक्षात घ्या, व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. मी तुमचा ताण तणाव सगळं कमी करणार, लक्षात घ्या. आणि आपल्याला काय हवंय? रिझल्ट. आणि तो मिळणारच आहे बाळांनो. तुम्ही तुमच्यावर भरोसा ठेवा. तुम्ही आहात केपेबल. फक्त काय झालं नाही आतापर्यंत, काय केलं नाही असले विचार मनातून डोक्यातून काढून टाका. लक्षात घ्या. सुरुवात करूया आपण आपल्या प्लॅनला. पहिली गोष्ट म्हणजे ना, कोणत्या विषयाची भीती वाटते तुम्हाला? तर सगळ्यात अगोदर नाव येतं फिजिक्स. ओके. आता मी मुलांना विचारतो नेहमी बरं का, की 12च्याच मुलांना बरं का, की मॅथ्स मध्ये सगळ्यात अवघड टॉपिक कुठला? तर सेकंदात उत्तर येतं. कुठला? इंटिग्रेशन. या आपल्या मनातल्या भीती ज्या आहेत ना, ह्या डोक्यातून काढून टाका. मग सगळ्यात सोपं कोण आहे? फिजिक्स. पण स्ट्रॅटेजी पाहिजे. लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की अतिशय आनंद होतोय. कुठल्या गोष्टीचा? कुठल्या गोष्टीचा? फक्त 120 मिनिटं मला द्या. फिजिक्ससाठी किती मिनिटं द्या? 120 मिनिट्स म्हणूया आपण. आणि या 120 मिनिट्स मध्ये मी तुमचा 10 ते 15 मार्काचा गॅरंटेड अभ्यास करून घेऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे मला तुम्हाला डेफिनेशनचे फक्त 10 व्हिडिओ द्यायचे आहेत. आणि तुम्ही बघितले का माझे व्हिडिओ डेफिनेशनचे? ओके. ऑल इम्पॉर्टंट डेफिनेशन्स पार्ट 1, पार्ट 2 असं मी अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते होत जाणार आहेत. 12 व्हिडिओ होतील, 10 व्हिडिओ होतील. ओके. मग समजा मी म्हणतो एक व्हिडिओ 10 मिनिटाचा, तर 120 मिनिटं. 2 तास, 2 तास. मी काय म्हणतोय, अरे 120 मिनिटं असं नाहीये. म्हणजे आपल्याला सुरुवातीला फिजिक्सची भीती दूर करण्यासाठी होय डेफिनेशन्स कराव्या लागतील. माझं ऐका. माझे व्हिडिओ बघा, मी एकदम झिरो लेव्हल पासून सगळं शिकवतोय. ती सिंपल, तुम्हाला ते कळतंय, कळणार आहे. बरं, डेफिनेशन्स किती मार्काला आहेत? 10 to 15. कुठलाही पेपर काढून बघा. बरं, त्याच्यानंतर लॉज वरती बेस्ड क्वेश्चन असतात. अगदी ते सुद्धा 10 to 15 विथ न्यूमेरिकल. ओके, असतात प्रश्न. बरं का, लक्षात घ्या. बरं, हे केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आणि डायग्राम सुद्धा सीईटीत विचारतात. सीईटी नाही, बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारतात बरं का, डायग्राम. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, डिस्टिंग्विश सारखे प्रश्न असतात. एक्सप्लेन द टर्म असतात. व्हॉट इज रेक्टिफायर म्हणजे डेफिनेशनचाच पार्ट आहे तो, लक्षात घ्या. मग हे सगळं जे आहे याचं वेटेज ऑलमोस्ट 30+ मार्काचं होतंय. ओके, न्यूमेरिकल सोडून ना, पूर्णपणे न्यूमेरिकल सोडून कुठलाही पेपर घेतला तर याचं वेटेज हे ऑलमोस्ट 30+ मार्काचं होतंय. अरे खूप आहेत मार्क, हे 30+, खूप आहेत. एक कॉन्फिडन्स वाढणार आहे, तुला लक्षात घ्या. मग फिजिक्स मध्ये ह्या गोष्टी केल्या. ओके, एक काम करूया, थांबा. हे राहू दे असंच, लक्षात घ्या. ह्या गोष्टी लक्षात ठेवणार तुम्ही. आणि मी तुमच्या कशाला सुरुवात केले? डेफिनेशन. लॉज ऑलरेडी युट्यूबवर एक प्लेलिस्ट तयार आहे, परफेक्ट प्लेलिस्ट तयार आहे, लक्षात घ्या. ओके. डायग्राम, डिस्टिंग्विश हे सुद्धा व्हिडिओज आहेत. ऑल डिस्टिंग्विश इन फिजिक्स सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. बरं, आता हे झालं. ऑगस्ट महिन्यात हे सगळं कंप्लीट करायचं आहे. हे सगळं कंप्लीट करायचं आहे. म्हणजे ऑगस्ट मध्येच एक कॉन्फिडन्स येणार आहे, की काही टेन्शन नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो, एक लक्ष द्या बघा. मी काय म्हणतोय बघा. नीट लक्ष द्या. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला असतो EVR/2. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला असतो EVR/2. इथं लिहितो मी QVR/2. 1, 2 हे सीईटीत आलेले प्रश्न आहेत बरं का. आता मी तुम्हाला सांगतो, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इक्वल्स टू E अपॉन, मी याला मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड करतोय, मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय करतोय. पण MVR म्हणजे अँग्युलर मोमेंटम. मग मी काय करतोय, लक्षात घ्या, 2 इकडे आणतो. ऑर्बिटल मॅग्नेट डायपोल मोमेंट इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन. बघा मी काय म्हणतोय, लक्षात घ्या. याला बघा मी काय केलंय, तुमच्या लक्षात आलं का? बघा, हे 2 इकडे घेतलं, हे इकडे घेतलं. ई न मी डिवाइड केलं, आणि MVR म्हणजे L. आला का अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला? 2 वेळा सीईटीत रिपीट झालाय. म्हणजे हे सगळे सीईटीतले प्रश्न आहेत. बरं, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोलचं मोमेंटचा फॉर्म्युला E/L/2 AB. हा सुद्धा सीईटीत आलाय. हे आलंय, हे आलंय, हा फॉर्म्युला विचारलाय, हा फॉर्म्युला विचारलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही डेफिनेशन सोपे सोपे प्रश्न जेव्हा कराल ना, तेव्हा फॉर्म्युल्यावर फोकस ठेवायचा. आणि याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मी याच्यासाठी आता मी बॅचचं प्रमोशन करतोय 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 लक्षात घ्या. पण का करतोय, का करतोय हे समजून घ्या. आपला प्ले स्टोअरवरून ऍप तर डाउनलोड करा. ओके. याच्यात फिनिक्स बॅच आहे. आणि या फिनिक्स बॅच मध्ये लक्षात घ्या, कंटेंट मध्ये सगळ्यात एक्स्ट्राऑर्डिनरी एक फोल्डर आहे, फिजिक्स न्यूमेरिकल बॅच.
याच्यामध्ये फिजिक्स मधले अगदी ए टू झेड टॉपिक कव्हर केलेत. सोडवून दिलेले न्यूमेरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशन आहे. एक्सरसाइज मधले एमसीक्यू ज्यात न्यूमेरिकल आहेत ते सुद्धा घेतलंय. पुस्तकातला एकही प्रॉब्लेम सोडलेला नाहीये, सगळे प्रॉब्लेम घेतलेत. मग मला सांगा, हे जर तुम्ही केलं तर तुमचे 35 मार्क जे आहेत ना ते फिक्स होणार आहेत. लक्षात घ्या, 35 मार्क फिक्स होणार आहेत. बर, आता फिजिक्सची फायनल स्ट्रॅटेजी काय सांगतो. फिजिक्स मध्ये डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्रॅम, ओके, मी इथं क्रॉस करतोय. डेरिवेशन्स मला नको आहेत. हा, डेरिवेशन्स नको आहेत आणि मला लॉज करायचे आहेत आणि याच्यावर सगळे न्यूमेरिकल. म्हणजे लॉजचे व्हिडिओ बघा, काय केलं माहितीये का मी, एक लॉ एक्सप्लेन केल्यानंतर लगेच त्याचं न्यूमेरिकल सुद्धा घेऊन टाकलंय. लॉ एक्सप्लेन केल्यानंतर लगेचच त्याचा न्यूमेरिकल घेतलंय. मग झाली फिजिक्सची स्ट्रॅटेजी फिक्स. ओके, हे ऑगस्ट महिन्यात हे सगळं करायचंय. नो एक्सक्युजेस. मला डिस्टिंग्विश, डायग्राम हे सगळं पाहिजे. ओके, बर, आता केमिस्ट्रीच्या अभ्यासाला सुरुवात करताना तर सगळ्यात अगोदर आपल्याला डेरिवेशन्स करायचे आहेत. आता फिजिक्स मध्ये नाही करायचे, केमिस्ट्रीत का करायचे? अरे 10 ते 15च आहेत रे फक्त. 10 ते 15च आहेत. बरं, आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की इथं बघा मी तुम्हाला सांगतो, हे जे दिसतंय तुम्हाला केमिस्ट्री बेस हे सगळं म्हणूया आपण. ओके, एमएचटी, सीईटी, संघर्ष बॅचचा फोल्डर दिसतोय का? संघर्ष बॅच दिसला की संघर्ष बॅच. या संघर्ष बॅच मध्ये केमिस्ट्रीच्या फोल्डर मध्ये जा. ओके, आणि सगळ्यात वरती बघा, सगळ्यात 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 थांबा एक मिनिट, एक मिनिट, तो फोल्डरच वेगळा आहे संघर्ष बॅच मध्ये. हा, केमिस्ट्री ऑल डेरिवेशन फ्री कंटेंट. 50 मिनिटाच्या व्हिडिओत ऑल डेरिवेशन फिनिश आहेत. 50 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळे डेरिवेशन फिनिश. कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि त्याच्यावर बेस्ट न्यूमेरिकल 10 मार्काला येतात. डेरिवेशन 1-2 विचारतात, म्हणजे 15 मार्क तयार झाली का? मग तुम्ही करायचं काय सांगतो, डेफिनेशन, डिस्टिंग्विश. अरे डायग्राम मी इथं लिहितोय काय बघा, ओनली 4. केमिस्ट्रीमध्ये 4च डायग्राम आहेत. 4च डायग्राम आहेत. ते पण इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मध्ये. का सोडायचंय, का सोडायचंय? का नाही करायचं? लक्षात घ्या, हे करायचं. 4D झाले का? 4D स्ट्रॅटेजी बघा, डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिवेशन. एक नंबर काम होणार, लक्षात घ्या. आणि फिजिक्स मध्ये टोटल 25 लॉ आहेत. केमिस्ट्रीमध्ये नाहीत, कमी आहेत रे. हेनरीज लॉ, राऊल्ट्स लॉ, फर्स्ट, सेकंड, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्याच्यात अजून कुठले लॉ आहेत रे बघा, लक्षात घ्या. आणखीन ओस्वा डायल्युशन लॉ. आता लगेच मला पण काय पटकन आठवणार नाहीये, पण हे फॉलो करायचं, लक्षात घ्या. ओके, बर, मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट की फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकलला लॉग कॅल्क्युलेशन लागतात ना, आहे ना, फ्री ठेवलंय. बेसिक पासून लॉग सगळं शिकवलंय, त्यात परफेक्ट शिकवलंय. करणार कोण, वेळ काढणार कुठून? वेळ असतो आपल्याकडं, मॅनेज करायला जमलं पाहिजे, लक्षात घ्या. बरं, हे झाल्यानंतर ऑगस्ट मध्ये मॅथ्सचा काय प्लॅन पाहिजे? तर मॅथ्स मध्ये मला सगळे थेरम आहेत, हे बी आहेत आपल्या ऍप मध्ये. 9 व्हिडिओ आहेत थेरमचे आणि आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत, लक्षात घ्या. तर ते साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि वेक्टर मधले ते हाफ अँगल, ते सगळे सगळे अँगल इन्स्क्राइब द सेमी सर्कल इज राईट अँगल, सगळे थेरम घेतलेत मी, लक्षात घ्या. मग तुमचं ऑगस्ट महिन्याचं टार्गेट काय पाहिजे? की सगळे थेरम पाहिजेत. आणि मला आता एक सुचलंय, मी माझ्या टीम समोर बसले, त्यांना काय सांगतोय बघा, की आपल्याला काय करायचंय, की ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासून डेली टार्गेट द्यायचं. हा, कुठले थेरम घ्यायचे, कुठले डेरिवेशन घ्यायचं, आज कुठला व्हिडिओ. अरे माझ्या बरोबर अभ्यास करा, ऑगस्ट महिन्यातच क्लिअर करायचं सगळं, लक्षात घ्या. हे सगळं थेरम केले की ऑलमोस्ट 20 मार्क्स क्लिअर होतात. होय, मॅक्सिमम, बरं, कधी कधी कमी मार्काला आले थेरम, पण मॅक्सिमम येऊ शकतात, लक्षात घ्या. पण त्याचबरोबर मॅथ्स साठी माझं टार्गेट आहे सेक्शन डी. या सेक्शन डी मध्ये पण सांगतो, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे थेरम 4-4 मार्काचे फिक्स असतात. हे 4 आणि 4 8 मार्क होत आहेत. 4 आणि 4 काय होत आहेत? 8 होत आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ऍक्च्युली सांगू का, म्हणजे उरलेले 12 मार्क तर फिक्स आहेत. कुठले? एलपीपी, ओके, त्याच्यानंतर ट्रूथ टेबल, त्याच्यानंतर स्विचिंग सर्किट, वेक्टर मधला एखादा प्रश्न, असे प्रश्न सेक्शन डी मध्ये जे आहेत ते फिक्स आहेत, ते येतातच, लक्षात घ्या. ओके, म्हणजे आता मला सांगा, ऑगस्ट स्टडी प्लॅन तुम्हाला मी 10 मिनिटाच्या आत एक्सप्लेन केलाय, बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे चॅनलला सपोर्ट हवा आहे. आपलं एक ग्रोईंग चॅनल आहे, सुरुवात आहे आपली म्हणूया आपण, आणि मला तुमच्या प्रगतीत माझी प्रगती करायची आहे. हो, स्पष्टपणे सांगतोय मी. मी तुम्हाला सांगू का, आहे ते स्पष्ट सांगतो, लक्षात घ्या. म्हणजे माझाही इथं फायदा आहे. ओके, तुमच्या सपोर्टमुळे माझाही फायदा होतोय आणि तुमची सगळी भीती दूर करायला मी आहे, लक्षात घ्या. हा, आता एक्स्ट्रॉर्डिनरी टॉपर असतात रे, त्यांना काही गरज नसते. ते बिचारे इतकं चांगलं प्रामाणिकपणे सुरुवातीपासून कष्ट घेतलेलं असतं, ते इथं नसतातच. ऍक्च्युली फोन सुद्धा वापरत नाहीत. म्हणजे तुम्ही आगाव आहे का असं म्हणतोय का मी? नाही रे, मी तुम्हाला सांगतो,
काही नाही माहितीये का, ही टिपिकल मुलं आहेत बरं का दंगा करणारी, अशी छोटे कपडे घालणारी, छोटी पॅन्ट काय म्हणतो आपण त्यांना? कॉमेंटमध्ये सांगा. बरं, मग त्यांच्याकडे iPhone आहे. ओके, मग iPhone तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही पण त्या टाइपची मुलं झाला का? नाही. आता बुलेट सारखी गाडी. काही टिपिकल टुकार मुलाकडे पण आहे. पण बुलेट म्हणजे काही लोकांसाठी तो शोभून दिसते एकदम व्यवस्थित. मग त्यांनी बुलेट घेतली मग ते लोकं खराब होतायत का? नाही. म्हणजे मला तुम्हाला काही बोलायचं नाहीये. मग तुमच्या सपोर्टनं मला हे करून दाखवायचंय. मग टार्गेट काय? थेरम, हे डेफिनेशन, हे. मग यानं फायदा काय होणार आहे? फायदा काय? तर फायदा काय? ऑगस्ट महिन्यातच ना बोर्ड प्लस सीईटी तयारी चालली आहे चांगली. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मग आपल्याला सगळं बाकीचं बोर्डाची भीती पहिला गेली पाहिजे मला माहिती आहे. मग सप्टेंबर, ऑक्टोबर 2 महिन्यात बाकी सगळं फिनिश करून टाकायचं. ओके. आणि नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये डिसेंबरचे 15 दिवस आणि नोव्हेंबर अख्खा फुल अँड टेस्ट द्यायच्या 200-200 मार्काच्या लक्षात घ्या. आणि डिसेंबर 15ला काय असणार आहे? सीईटी स्टार्ट होणार आहे. थोडे तुमचा 15 तारखेला पेपर असणार आहे. 10-15 दिवस आज चालते एक्झाम लक्षात 10 दिवस चालते. मग डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम असेल ना, तर समजून काय घ्यायचं तुम्ही? की त्यात 99.99च आणायचे आहेत. पेपर फोडून किंवा म्हणतो ना आपण फ्रॉड करून नाही, प्रामाणिकपणे लक्षात घ्या. प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्याला यश मिळवायचं आहे. मग कमेंटमध्ये दाखवा तुमचा सपोर्ट. ओके, तुमचा सपोर्ट मला पाहिजे. ऑल द बेस्ट.